अशा भरपूर सेंट्रल युनिव्हर्सिटीज आणि डीम्ड युनिव्हर्सिटीज आहेत. अजून काही डीम्ड युनिव्हर्सिटीज आहेत. डीम्ड म्हणजे कोणत्या? जसं एक टीस नावाची युनिव्हर्सिटी आहे, टीस, TISS, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, जी मुंबईमध्ये आहे. अजून एक पुण्यामध्ये, एक आपल्या महाराष्ट्रात पुण्यामध्ये एक डीम्ड युनिव्हर्सिटी आहे. ही जी या युनिव्हर्सिटीमध्ये आणि ह्याच्या सेंट्रल युनिव्हर्सिटी आहेत. यामध्ये फरक इतका आहे, या डीम्ड युनिव्हर्सिटी कोणाच्या मालकीच्या राहतात. जसं ही जी नावावरूनच समजून येतात, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, म्हणजे कोणाच्या नावावरून वाटत आहे? रतन टाटाच्या नावावरून वाटत आहे. ही त्याने म्हणजे त्यांच्या पूर्वजांनी स्थापन केलेली युनिव्हर्सिटी आहे. पण फरक इतका आहे की हे सगळं पब्लिक फंडेड आहे. म्हणजे इथे जे मुलगा म्हणजे जो पण ॲडमिशन करून इथे शिकते, त्यांची जे स्कॉलरशिप वगैरे आहे ती गव्हर्नमेंटकडून, त्याचा जो खर्च आहे तो गव्हर्नमेंट वगैरे पाहते. ठीक आहे. अजून APU नावाची एक युनिव्हर्सिटी आहे जी इंदोरमध्ये आहे. इंदोर या भोपाळमध्ये आहे. APU म्हणजे अजिम प्रेमजी युनिव्हर्सिटी. अजिम प्रेमजी माहितीच आहे, एक खूप मोठा बिझनेसमॅन आहे आपल्या देशातला. हे त्यांची एक युनिव्हर्सिटी आहे. आता APUची जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये त्यांची एंट्रन्स एक्झाम आहे. ही जी APU आहे हा CUET थ्रू होत नाही, याची स्पेशल वेगळी एक्झाम होते. ठीक आहे. अशा 125 भारतात, आपल्या देशात 125 अशा डीम्ड युनिव्हर्सिटीज आहेत ज्या म्हणजे पब्लिक फंडेड आहेत. ठीक आहे. हां, आता ह्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत, आधी काय होतं, 2021च्या आधी प्रत्येक सेंट्रल युनिव्हर्सिटीची त्यांची एक वेगळी एक्झाम राहत होती. जसं JNUची एक्झाम राहत होती, JNUEE, म्हणजे जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी एंट्रन्स एक्झाम. DUची वेगळी एक्झाम राहत होती, IFLUची वेगळी एक्झाम राहत होती, आणि हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीची वेगळी एक्झाम राहत होती. म्हणजे प्रत्येक युनिव्हर्सिटी काय करत होती, म्हणजे ॲडमिशन घेण्यासाठी ते आपापल्या लेवलवर एक्झाम घेत होती. पण गेल्या 2 वर्षापासून काय होत आहे, या सगळ्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत त्या एका एक्झाम थ्रू मर्ज झाल्या. तिचं नाव आहे CUET. आता ही CUET काय आहे, कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट. पण त्याच्या पण आधी या एक्झामचं नाव होतं CUT. हे फक्त काही ज्या मोजक्या युनिव्हर्सिटीज आहेत, जसं काही हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटी जी आहे ती या थ्रू ॲडमिशन घेत होती. म्हणजे हे सेंट्रल काय, याचा लॉंग फॉर्म काय, कॉमन एंट्रन्स सेंट्रल युनिव्हर्सिटी टेस्ट असा लॉंग फॉर्म होता. पण गेल्या जो आपला म्हणजे काय म्हणतात, हायर एज्युकेशन जो डिपार्टमेंट आहे आपल्या देशातला, त्यांनी काय केलं, याचं नाव चेंज करून CUET केलं, म्हणजे कॉमन युनिव्हर्सिटी टेस्ट. आता तुम्ही या युनिव्हर्सिटीमध्ये जर ॲडमिशन घ्याल, ठीक आहे, प्रत्येक युनिव्हर्सिटीच्या क्रायटेरिया ॲडमिशन घेण्याच्या वेगवेगळ्या आहे. एक्झाम CUET थ्रू होईल, पण यांचे काय क्रायटेरिया आहे, यांचे काय टर्म्स अँड कंडिशन आहेत. प्रत्येक युनिव्हर्सिटीचे काय टर्म्स अँड कंडिशन्स आहेत, ते CUET थ्रू त्यांना फॉलो करावं लागते. जसं JNU आहे. JNU काय म्हणते की आम्हाला जे ॲडमिशन पाहिजे ते फक्त 2 पेपर थ्रू पाहिजे. ते 2 पेपर कोणते, एक राहते जनरल टेस्ट आणि दुसरा राहते लँग्वेज. एक राहते लँग्वेज, म्हणजे 2 एक्झाम राहते. या 2 टेस्टद्वारे JNU मध्ये ॲडमिशन होते. पण यांच्या अजून एक क्रायटेरिया आहे की JNU मध्ये जर ॲडमिशन घ्यायची असेल, त्यांचे जो पेपर एक्झाम पॅटर्न आहे, पेपरची जी लँग्वेज आहे ती फक्त काय राहील, इंग्लिशमध्ये राहील. तुम्ही दुसऱ्या लँग्वेजमध्ये JNUच्या म्हणजे CUET मध्ये जर तुम्हाला JNU मध्ये ॲडमिशन करायची आहे, पण ती जी ॲडमिशन इन CUET थ्रू त्यांना हा क्रायटेरिया फॉलो करावा लागेल. म्हणजे जेव्हा पण तुम्ही CUETचा फॉर्म भराल आणि म्हणजे JNU मध्ये ॲडमिशन करायची आहे, तर काय करावं लागेल, हे 2 पेपर द्यावं लागेल, एक जनरल टेस्ट आणि दुसरा लँग्वेज. मग कोणती पाहिजे, फक्त
इंग्लिश, मग त्याच्यात ते ग्रामर सगळं आलं, हे नंतर सांगेल. ठीक आहे. जसं डी यूचं आहे, डी यूच्या पण सेम क्रायटेरिया आहे, पण डी यूमध्ये काय आहे, डी यूमध्ये त्यांचे 3 पेपर होतात. एक राहते जनरल टेस्ट, दुसरा राहते लँग्वेज आणि तिसरा राहते डोमेन सब्जेक्ट. तिसरा आहे डोमेन सब्जेक्ट म्हणजे कसं, जसं तुम्हाला बी ए करायचं आहे, बी ए ऑनर्स किंवा बी ए करायचं आहे, जसं बी ए हिस्ट्री करायचं आहे, ठीक आहे, किंवा बी ए जॉग्रफी, बी ए पॉलिटिकल सायन्स करायचं आहे, तर तुम्हाला सोबत हे या 2 तर टेस्ट द्यावं लागतील. पण त्याच्यानंतर जो डोमेन सब्जेक्ट आहे तुमचा, डोमेन म्हणजे जसं तुम्हाला बी ए हिस्ट्री करायचं आहे, तर तुम्हाला जो अभ्यास करावा लागेल तो हिस्ट्रीचा अभ्यास करावा लागेल. समजलं? हिस्ट्रीचा अभ्यास करावा लागेल. किंवा जर पॉलिटिकल सायन्समध्ये पेपर द्यायचा आहे तर पॉलिटिकल सायन्सचा अजून सेपरेट अभ्यास करावा लागेल. अजून डी यूमध्ये जवळपास 52 कॉलेज आहेत. आम्ही जे CUET थ्रू ॲडमिशन घेऊ, ठीक आहे, CUET थ्रू जे ॲडमिशन घेऊन त्या पोरांना कोणत्या कंडिशन फॉलो करावं लागेल, त्यांना एक जनरल टेस्ट पण द्यावं लागेल, लँग्वेजचा टेस्ट पण द्यावं लागेल आणि डोमेन सब्जेक्ट हे कंपल्सरी आहे. जर तुम्ही डोमेनचा फॉर्म भरला, जर तुम्ही डोमेन ऑप्शन सिलेक्ट केलं नाही आणि फक्त तुम्ही जर जनरल टेस्ट आणि लँग्वेज सिलेक्ट केलं डी यूमध्ये, तर तुमचा जो फॉर्म आहे तो ॲक्सेप्ट होत नाही, रिजेक्ट होतो डायरेक्ट. पण JUमध्ये जर ॲडमिशन घ्यायची असेल तर तुम्हाला फक्त काय करावं लागेल, या 2 लँग्वेजमध्येच टेस्ट द्यावं लागेल, तिसरी लँग्वेज भरायची गरज नाही. समजलं? तर असा प्रत्येक युनिव्हर्सिटीच्या वेगवेगळ्या क्रायटेरिया, जसं इफ्लूमध्ये सेम या 2 लँग्वेज आहेत, एक जनरल टेस्ट आणि लँग्वेज, बाकी कुठल्याही लँग्वेज द्यायची गरज नाही, म्हणजे दुसरे जे डोमेन सब्जेक्ट चूज करायची गरज नाही आहे. अजून जे आपलं वर्ध्यामध्ये जे आहे महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यालय, त्यांचा असा क्रायटेरिया आहे, त्यांच्या नावामध्ये ज्या हिंदी विश्वविद्यालय, तर हिंदी आहे म्हणून काय, जो हिंदीचा पेपर आहे, हिंदीचा पेपर कंपल्सरी आहे, हिंदीचा पेपर कंपल्सरी द्यावाच लागतो. जर तुम्ही हिंदी फॉर्म भरते वेळेस हिंदी चूज केलं नाही तर तुमचा फॉर्म ऑटोमॅटिक रिजेक्ट होतो. मग त्याच्यात पण खूप साऱ्या फॉरेन लँग्वेज आहेत, जसं फ्रेंच आहे, जर्मन आहे, इंग्लिश आहे, अशा खूप 12-13 फॉरेन लँग्वेजेस आहेत. पण त्याच्यामध्ये पण वर्धा जे महात्मा गांधी सेंट्रल युनिव्हर्सिटी आहे त्याच्यात पण सेम जनरल टेस्ट, लँग्वेजमध्ये कोणती, हिंदी, वरून तुमच्या डोमेन सब्जेक्टमध्ये कोणतं आहे, जे तुम्ही ज्या कोर्समध्ये ॲडमिशन घेता, जसं BA करता, हिस्ट्री करता किंवा फॉरेन लँग्वेजमध्ये ॲडमिशन करता, डोमेन सब्जेक्टमध्ये तुमचा लँग्वेज येईल, ज्या लँग्वेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन पाहिजे. तसं डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये आहे, जसं TIS आहे, या TISचे 3 आपल्या देशामध्ये 4 ब्रँचेस आहेत. एक मुंबईमध्ये ब्रांच आहे, एक तुळजापूर म्हणजे तुळजापूर आहे जो कोल्हापूरमध्ये आहे, एक आहे हैदराबाद आणि चौथा आहे गुवाहाटीमध्ये. या 4 ब्रांचेस आहेत. पण या चारही ठिकाणी काय आहे, सेम कोर्सेस नाही आहेत. जसं इथे मुंबईमध्ये सोशल सायन्स आहे पण पॉलिटिकल सायन्स नाही आहे. तुळजापूरमध्ये पॉलिटिकल सायन्स आहे BA मध्ये, सोशल सायन्स पण आहे, पण किंवा म्हणजे हैदराबादमध्ये किंवा गुवाहाटीमध्ये नाही, तिथे वेगळे BAचे कोर्सेस आहेत. हे जी TIS आहे ही पण काय करते, CUET थ्रू ॲडमिशन घेते. यांचे पण सेम क्रायटेरिया आहे. म्हणजे जर तुम्हाला TISमध्ये पण ॲडमिशन घ्यायची आहे, म्हणजे TIS मुंबईमध्ये किंवा तुळजापूरमध्ये ॲडमिशन घ्यायची आहे, तर तुम्हाला जनरल टेस्ट आणि लँग्वेजमध्येच पेपर द्यावा लागेल. जर तुम्ही हा फॉर्म भरला नाही तर तुमचा फॉर्म जो आहे रिजेक्ट होतो. आणि त्यांचा पेपर जो लँग्वेज आहे पेपरचा तो फक्त इंग्लिश आहे. पण TISवाल्यांनी काय म्हटलं आहे, यांचा एक क्रायटेरिया आहे, यांचा जो क्रायटेरिया आहे की त्यांनी एज लिमिट लावली आहे. म्हणजे तुम्ही वयाच्या 22 की 23पर्यंत, जर तुम्ही वयाच्या 23 वर्षापर्यंत म्हणजे तुम्ही 23 वर्षाचे असाल, तुम्ही अंडर ग्रॅज्युएशनसाठी TISसाठी CUETची एक्झाम देऊ शकता, जर तुम्हाला TISमध्ये ॲडमिशन करायची आहे. JNUमध्ये तसं नाही, एज लिमिट नाही आहे. DUमध्ये पण एज लिमिट नाही आहे. इफ्लूचं माहीत नाही, पण चेक करावं लागेल. पण TISमध्ये जर तुम्हाला अंडर ग्रॅज्युएशन कोर्स करायचा आहे तर त्याच्यात एज लिमिट आहे 23 एज लिमिट आहे. जर तुम्ही 23पेक्षा जास्त वयाचे असाल तर तुम्ही अंडर ग्रॅज्युएशनमध्ये ॲडमिशन घेऊ शकत नाही. मग तुम्ही जे PG आहे, मास्टर्स कोर्स आहे,
पोस्ट ग्रॅज्युएशन त्याच्यामध्ये ॲडमिशन घेऊ शकता, पण अंडर ग्रॅज्युएशनमध्ये फीस थ्रू ॲडमिशन घेऊ शकत नाही. समजला? हां, तर हे झाला CUT थ्रू कोणत्या कोणत्या युनिव्हर्सिटीज म्हणजे एक्झाम कंडक्ट करते. अशा पहिल्या जे वर्षी होतं जवळपास 125 युनिव्हर्सिटीज फक्त CUT थ्रू ॲडमिशन घेत होत्या, पण मागच्या वर्षी 252 युनिव्हर्सिटीज CUT थ्रू 275 युनिव्हर्सिटीज आहेत ज्या CUT थ्रू ॲडमिशन घेतात. म्हणजे आपल्या देशातल्या ज्या 75 युनिव्हर्सिटीज आहेत त्या CUT थ्रू ॲडमिशन घेतात. मग त्या राजस्थानच्या असो किंवा कुठल्या पण, असं नाही आहे की फक्त सेंट्रल युनिव्हर्सिटीज CUT थ्रू ॲडमिशन घेतात. दुसऱ्या पण काही ज्या स्टेटच्या युनिव्हर्सिटीज आहेत त्या पण CUT थ्रू ॲडमिशन घेतात. फक्त तुमचे जे इंजिनिअरिंग किंवा मेडिकल आहे फक्त तीच, त्यासाठी हे एक्झाम नाही आहे. हे फक्त कोणासाठी आहे? ज्यांना BCom करायचं आहे, BA करायचं आहे, BSc करायचं आहे, त्यांच्यासाठी हे एक्झाम कंडक्ट आहे. समजलं? आता याच्यानंतर याचा